घरी. म्हणजे आज स्टे आमचा तुळजापूरमध्ये आहे. आता आम्ही निघलोय. एक्सप्रेस हायवेला आहे. टोल लागला आता टोलवरती आम्ही. संग आज दीदी कोण कोण आहे आपण दाखवतो. दीदी आहे, मावशी आहे आणि इथं मम्मी आहे. दिसते का? तर आमची इथं टोल आहे. हा So hey guys, welcome to vlog. अरे इधर घेतली केक. नाही ऐकणार ते ऐका. टोलवरती आम्ही खूप स्ट्रगल केला आमची आयडी दाखवून, पण आम्हाला काय सोडलं नाही. शेवटी त्यांनी 250 रुपये घेतले आमच्याकडनं. जाऊ दे, आमचेच पैसे नाही, आम्हीच ट्रॅव्हल करू. दान करते. आमच्याच पैशाने रोड बांधलेत टॅक्सनी. आमचीच जमीन गेली. आमच्याकडनंच पैसे घेतलेत परत आणि आमचीच जमिनी गेल्या. आम्ही ते CNG भरायला थांबलोय. प्रेशर 160चा होता, जो पाहिजे तो नाही भेटला आम्हाला. एकच कांडी भरली. तसं आमच्याकडे ऑलमोस्ट पहिला 6 कांडे होत्याच गाडीला. तर थोडासा टॉपअप मारला. पुढे काही प्रॉब्लेम नको यायला आपल्याला. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की CNGला मॅक्झिमम 2 तास तरी वेस्ट जातात टाईम. म्हणून आम्हाला ते नव्हतं. एक्सप्रेस हायवेला आहे CNGला फोन तर आम्ही पटकन नंबर लावला. पण बॅड लक आमचं म्हटलं तर चालेल. 160चाच फक्त त्याच्यामध्ये बॅड लक आहे. पुढच्या वर्षी नवीन गाडी घेणार आहे आम्ही. डिझल आय लाईक इट. डिझल नो वेटिंग नो. काय म्हणतात त्याला? थार येणार आहे. आम्ही थार नाही घेणार आहे. एक गाडी येणार आहे, भारी गाडी येणार आहे. ती तुम्ही गेस करा कोणती गाडी येणार आहे. आम्हाला 7 जणांच्या फॅमिलीला जमेल अशीच. आम्ही 7 लोक आहेत. 5 जण आहे. एखादा कधी ना कधी वाढतो. आमचे 2 वाढतातच. आम्ही 5 जण आहेत. 1-2 वाढतो आमच्यात. बोल तू मध्येच थांबली होती मग कशी काय बोल. भूक लागली आम्ही पुन्हा सोडल्यानंतर काहीतरी जेवू आम्ही 8-8:30ला. तसलं आम्ही भावबीज करून आले. खूपच जेवण झाले आमचं. आमची आत्या पण आमचे ब्लॉग बघते. आत्या मस्त जेवण झालं होतं आजचं. तू खाल्लं का? रस्सा खाल्ला. रस्सा खाल्ला. मच्छी तर काय बोलायलाच नको. अजून पाणी सुटतंय. सुरमई. तर मग आता जेवणार आहे. माझा तुम्ही ब्लॉग आमचा कंटिन्यू केला. तर आम्ही तुम्हाला भेटतो कुठेतरी. आम्हाला आता सोलापूर हायवेवरती पाऊस लागलाय. खूप जोरात पाऊस पडत होता. थोडासा उघडलाय पाऊस इथं आता. कसं आहे बघायचं दाखव. आम्हाला अजून 4 तास लागणार आहेत पोचायला. पोचायच्या अगोदर आमचं पावसाने स्वागत केले जायचं. सो गाईस आम्ही इथं कुठेतरी आम्हाला हॉटेल भेटले. हॉटेल 712. थाळी
हे ढापणी नुसती पुढं पुढं करते माझ्या. जाऊ दे. आता यांची 2 चिकन थाळी आली आहे. चिकन थाळीमध्ये काय काय म्हणजे चिकन सुक्का, रस्सा आणि भात अंडा. चिकन चिकनमध्ये भाऊ, हे चिकन- भाकरी नव्हतं सांगितले, तंदुरी रोटी सांगितली. तंदूर जायचं. माणसाची एवढी गडबड झाली होती. रोटी खायची यांना दोघींना, पण त्यांना भाकरी आल्या होत्या. ती लोक घरी भाकरी खाऊन खाऊन कंटाळलेत, म्हणून ती लोक इथं येऊन रोटी खातात. कसं आहे हा? एकदम भारी आहे ना. बोलायचं असतं एकदम भारी आहे. दीदी कसं आहे दीदी? बोल पटपट. ए तू खा की. आणि पण हिला खूप जण ओळखत असेल, ही CA. तर आता फिश थाळी आली आहे. एक नंबर. एक नंबर फिश आली आहे. इथलं फेमस आहे भिगवणची फिश एक नंबर आहे, म्हणून मी मागवली. इथलं फिश आहे, हे आळणी पाणी आहे. फिशचं आळणी पाणी दिले, अंडा नाही दिले फक्त. सगळ्यांचं जेवण आलं, पण मी नाही जेवणार आहे आज. माझा उपास आहे. मठात जायचं म्हणते आणि नॉनव्हेज नाही खायचं. हा, मी खरा बघते. ही लोक काय नास्तिकच सगळे. सगळे जेवायला बसले जातात. माझा उपास उद्या सुटणार आहे. सो आता माझी मटण थाळी आली इथं. दीपक भाऊने लय उशीर केला आणायला. त्यांचे जेवणं चालू झालेत, तरी माझ्या आत्ताच जेवण आले. सगळं सेम आहे, फक्त चिकनच्या जागी मटण दिले. तर आता आम्ही तुम्हाला भेटू जेवणानंतर. आता आमचं जेवण झालं आहे. जेवण माझं एकदम बरोबर होतं. तुम्हाला आवडलं का रे? हा, जेवण एक नंबर होतं. मच्छी तर इथं भिगवणची मच्छी एक नंबर. जरूर आली तर खावा. 7-12 शिवाय खाऊ नका. 7-12 खावा. त्याच्या विना बाहेर खाऊ नका. मस्त पहिली होती. प्रॉपर जेवण झालं आता आमचं. प्रॉपर नाही, घरगुती जेवण एकदम नंबर एक नंबर. आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला चालू केले. आम्ही 2-3 वाजेपर्यंत पोहोचू. कसं काय? कुठं झालं? 4 तास झालं. 4 तास ना, आता वाजले. दहा वाजता ना? 10, 11, 12. मस्त आहे पोहोचू. मला आता आम्ही जर कुठं मध्ये स्टॉप हे आहे घेतला ना, वाचवायला पाहिजे तिथे होतं. भेटू आम्ही तुम्हाला. हा, मोठं व्हायला. पर्यंत आता आम्ही आता झोपणार मस्त. मी झोपतो, मी पण झोपा. गाईस, आता रात्रीचे वाजलेत बघा, किती वाजलेत? 1:27 झालेत, म्हणजे 1:30 वाजायला आलेत. आम्ही एवढ्या आतमध्ये आले. आता मी CNGचं पंप शोधत म्हणजे सोलापूरच्या MIDC मध्ये आले. तरी त्या पंपावरती एक 500 मीटर म्हणजे किमान 1 किलोमीटर लांब पंप इथून. तेवढी मोठी लांब लाईन आहे. हे बघा, आम्ही खूप मागण्यापासून 3-4 पंप मिस केले, कारण तिथं खूप मोठ्या लाईनी होत्या.
पण आता शेवटी आम्हाला CNG भरायला लागणार आहे. मग आम्ही आता 2 वाजेपर्यंत पोहोचणार होतो, पण आम्हाला वाजतील 3-4. ते भेटेल का नाही? भेटेल. मी तुम्हाला तिथे जर पोचलो आज आम्ही लवकर तर भेटतो. तोपर्यंत थांबा. मित्रांनो, आम्ही किमान 2.5-3 तासांनी CNG पंपावर पोहोचलोय. वाजलेत किती? 3-15 झाले. 8-9 किलो गॅस भरण्यासाठी 2 तास थांबलो आम्ही. बघू आमचा स्टे कुठं होतंय. इथंच कुठेतरी स्टे होईल. तुळजापूरमध्ये डायरेक्ट आमचा स्टे होणार आहे आज. तरी तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे. गर्दी बघा, नुसतीच गर्दी आहे. वाजलेत किती? 3:30. आम्ही पण याच लाईनीमध्ये थांबलो होतो, इथंच थांबलो होतो. शेवटी गर्दी संपली आता. तर आता आम्ही तुळजापूर रोडवरती आहे, टोल रोडवरती. तर वाजले 4. रोड एकदम खाली भेटलाय आम्हाला या टायमाला. कोणच नाही आहे इथं. 100च्या स्पीडला गाडी आहे. आम्हाला राहिले फक्त 43 मिनिट्स पोहोचायला तुळजापूरमध्ये. हे मागचे सगळे झोपलेत. कुठले आता 4:30 झाले ते. आणि आम्ही तुळजापूरमध्ये एंट्री केली आहे. आता तो जो घाट आहे तुळजापूरचा तो चढला की आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री करेल. तुळजापूरमध्ये आलोय आम्ही, मंदिराकडे चाललोय. आता आम्ही कुठेतरी राहण्याची सोय पाहतोय. राहण्याची सोय घेईल, जरा फ्रेश होईल. जरा आता 2-3 पार्टमध्ये येणार आहे. 2 पार्ट येतीलच वाटतं मला. 2 पार्टमध्ये येईल आपलं पूर्ण. जास्त कोणच नाहीये. शांत रस्ता आहे, शांत रोड आहे सगळा. लागत नाही आणि झोपत पण नाही. अरे कोणच नाही झोपले आता.
पाठीमागे म्हणते पैसे द्या म्हणते. मंदिराकडे इकडं लेफ्ट. अरे पैसे घेऊन पाहिजे पैसे द्या पैसे द्या. अरे पैसे द्या. लॉजिंग घ्यायची लॉज. स्ट्रीट मंदिर त्या साईडला होतं वाटतं, पण तिथे तर ते ह्या साईडला लिहिलं होतं. बघा आम्ही रस्ता चुकलो होतो, पण आम्हाला दिवेने परत आता आम्हाला पंडित पाठवलंय. आता पंडितच्या मागे जाणार आहे. कारण मंदिर मागाशी आम्हाला पोलीस होते पुढे, आता आमच्या पुढे आता हे ब्राह्मण चालले आहे. आता हे ब्राह्मणच्या पाठीमागे हळूहळू जात आहे. आता घरी जायला नको आहे, नाही तर आम्हाला घरी नेला. बघितलं मंदिर. दादा मंदिराकडे इकडनं नाहीये, इकडनं रस्ता गावाच्या बाहेरच्या पोस्ट आहे. मग असे भीकमागाई छाप्याला आला होता हा ना, वरती आम्हाला दाखवायला होता. मंदिराकडे जाणार आहे. काका मंदिर कुठे पुढे ना. हा दर्शन झालेच वाटतं सगळ्यांची. हा हा नाही दर्शन झालं. आम्ही पार्किंग केली आहे, 50 रुपये पार्किंगला भरलेत. गाईस लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा इथंच राहिलो होतो. आय थिंक इथं की इथं हा या गल्लीत राहिलं होतं. इथं तर कुठेतरी राहिलो होतो. बट या टायमाला आम्ही कुठं स्टे नाही घेतला, कारण आम्ही आलो एकदम प्रॉपर टायमावरती. का जाऊ दे, आमचा स्टे आता होणार आहे. एकदम इझी असं बघू चल. मेन मंदिर दर्शन. तर आता आम्ही दर्शनाच्या वाटेकडे चाललोय. आम्ही चाललोय धर्मदर्शनाच्या रांगेत लागायला. धर्माचं दर्शन, आणि खाली पंडित लोक जे करतात ते अधर्माचं दर्शन करून देतात. ठीक आहे, चालतंय तेवढं. लाईन थांबत नाही, कंटिन्यू चालूच आहे. गाईस लय गर्दी आहे दर्शनाला सॅटर्डे संडे. तुम्ही कधीच येऊ नका सॅटर्डे संडे. ती येड्यागत गर्दी आहे. आम्हाला इथून एंट्री भेटली आहे आणि त्याच्यात जस्ट बाजूला एक्झिट आहे. एवढं फिरून जायचं आहे. जे गाईस ते बघू शकताय, बघा इथून एंट्री आहे आणि त्याच्यात जस्ट बाजूने एक्झिट करून बाहेर निघायचं आम्हाला. म्हणजे आता एवढी लाईन फिरून एक्झिट करायची. गाईस ही इथं रडतीये. हिने वाटतं बाहेर घड्याळ बघितलं दुकानामध्ये कोणत्या, तर म्हणते मला घड्याळ घ्यायचं. मी हिला म्हणलं आपल्या इकडे गेल्यावरती मस्त चांगलं टायटनचं घेऊ, तर नको बोलतीये, रडतीये. काय रे बरोबर तुला पण घ्यायचं. माझ्याकडे पण घड्याळ होतं, पण ना ते गाडीमध्येच राहिलं.
आपण पोरगा बघतोय तुझं नाव काय किती ते जेवला का कधी जेवला सगळं जाऊ दे तुम्ही सॅटर्डे सध्या कुठं देवदर्शनाला जाऊ नका का अरे गर्दी कमी आहे का सध्या लोकांना सुट्टी असते म्हणून म्हणलं गुरुवारचं येत जा आज कोणता वार आहे पण सॅटर्डे 12 घंटे झाले आम्ही सार्वजनिक पूर्ण मी काल मी 6 वाजता ब्लॉगिंग चालू केली होती आज 6 वाजलेले सकाळचे संध्याकाळचे 6 ते सकाळी 12 तास झाले ते तर तुम्ही लोक प्रत्येक जण मला डबल सबस्क्राईब करा माणसं काय चालायला मागतच नाही आहे इथं आता मला 2-2 मिनिटांनी स्टॉप भेटते बसायला ह्या लोकांना बसायचं नाही आहे ही लोक खऱ्या श्रद्धाने देवभक्ती करायला आले मी नाही अरे थांबली गाडी थांबली की आपण पण थांबायचं असतं मी 4थ्या माळ्यावरनं पहिल्या मजल्यावरती चालत आलो आहे एवढा लिफ्टनी जाणारा माणूस एवढा चालत आलो आहे ते काही कधीच नाही थोडं चाललं होतं त्याला तो एवढं चालत आलो ना काय सांगू जाऊ ते देवासाठी तेवढं ठीक आहे अजून काय नाही आणि काहीतरी करून नाही आले ते म्हणून असे काळे दिसतात ते हिनी पण तसंच केले माझी मम्मी तर गोरीच आहे मी माझ्या मम्मी गेलो ना म्हणून गोर आहे ना मी हे कळलं का काळे ही पप्पांवर गेली आहे ही माझी बहीण नाही ही मावशी आहे माझी ही CA चार्ट अँड अकाउंटंट आहे दुसऱ्या अटेम्पमध्ये ही CA बनलेली आहे त्याचं दिलेले गर्व आहे जाऊ दे अभ्यास करून ती CA झालेली आहे ठीक आहे तिला लाख रुपये महिन्याला पगार आहे पण त्यातली थोडी पण जिंदगीमध्ये सेव्हिंग नाही करत ती जेवढे लाख रुपयाचे तेवढे लाख रुपये महिन्याला खाऊ बसते बरोबर ना समाजसेवा करते समाजसेवा कोणाला ट्रस्टीमध्ये सांग हे बघा आता आले ना ते ट्रस्टीमध्ये पण मला सांग ना मग बाकडे बिकडे बनवायला चांगले काहीच ते सगळं जाऊ दे आता आम्हाला इथं सत्तर बाबा भेटले ते मला वाटलं आता ह्याचा भाऊ असं किंवा काका बिका असं आता एक पप्पा बोलते बरोबर नंतर भेटतं मी तुम्हाला काय आंघोळ करणं महत्त्वाचं नसतं आंघोळ केल्यासारखं महत्त्वाचं असतं टीचरकडनं दिसणं महत्त्वाचं असतं टीचरकडनं शिकवून घ्या मी आंघोळ केली तसं बोलते मी बघा मी दिसतोय का मी काय म्हटलं आंघोळ करणं महत्त्वाचं नसतं आंघोळ केल्यासारखं दिसणं महत्त्वाचं असतं मी पण म्हणलं मी नाही केली मी केली तू आंघोळ नाही गेली आहे तिने आज आंघोळ नाही गेली आहे मी नाही केली मी आंघोळीची आलेली आहे लागली जाय की नाही तुला देवाला माहिती आहे आंघोळ कोण करतात आणि कोण नाही करतात म्हणजे मी करतो मी नाही करत आमच्या 3 तासाच्या रांगेनंतर आम्हाला दर्शन आले आता इथं पहिल्याच आम्हाला तर गाईस आमचं दर्शन वगैरे सगळं झालं एकदम सुंदर दर्शन झालं आमचं एकदम पद्धतशीर म्हणजे काही टाकण्यासाठी नव्हती काहीच नव्हती ते एवढे लाईनीमध्ये थांबायचं कष्ट जे आम्ही घेतलं होतं ते एकदम सफल झाले तेव्हा मम्मी आम्ही सांग गाईज माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे फक्त 6% माझा प्रश्न तर मी आता कुठंतरी अरे तो माझा प्रश्न न्यूज बघते का तिथं माझा फोन चार्ज आणि ती जीपेला कवडी सुद्धा काय बसायला येत नाही कॅमेरा काय होती बोल काकू काय इकडे बोलायची काय खाली